देवजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आगासे भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार। गट नंबर 10 चे मार्गदर्शक बुजाडे भाऊजी यांना सुद्धा माझा नमस्कार। सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मीही या मार्गात येण्याच्या आधी पुष्कळ दुःखी होतो। दुःखामुळे या मार्गात आलो। मला लॅटरीचे आणि जीवाचे व्यसन होतं, त्यामुळे या मार्गात आलो। बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम पाळले आणि माझा परिवार सुखी आणि समाधान झाला। बाबाची कृपा महान आहे आणि प्रत्येक धर्मामध्ये येणारा व्यक्ती दुःखी आणि गरीब होता। या परमेश्वराच्या कृपेने ज्यांनी ज्यांनी भगवंताचे कार्य केले, तत्व शब्द नियमाचे पालन केलं आणि आपला परिवार सुखी आणि समाधान झाला। या बैठकीमध्ये किंवा या चर्चा बैठकीच्या मध्ये न येणाराच व्यक्ती का दुःखी राहते, हे महान त्यागी बाबा जमदेवजींनी आपल्याला तत्व शब्द नियमामध्ये दाखवलं। आज आपल्या गटातल्या प्रत्येक मुलं असतात, त्यांना एखादी डॅन्स सांगितला की प्रत्येक मुलं तयार होतात आणि डॅन्स करतात, पण त्यांना चर्चा बैठकीची किंवा या भगवत कार्याची गोडी नसते। आणि जो गोडी नसते, आता मी फोन येत होतो, एका सेवकिनीचा फोन आला, दादा म्हणे माझं मुर्यादीचं ऑपरेशन उद्या परवा ठरलेलं आहे। म्हटलं किती पैसे लागते? 45,000 रुपये सांगून राहिले। तर मग मी त्याला सांगितलं का मल्लिकच्या दवाखान्यात जा, तिथे कमी पैशात होईल। म्हणायचं तात्पर्य की जेव्हा आपण दुःख येते तेव्हाच आपल्याला बैठकीची किंवा आता येऊ का, कसं करू, काय करू, भगवंतही अशा टायमात भगवंत आपल्याला पकडते। दुःखही अशा टायमात येते की तुम्ही तीर्थही घेण्याच्या लायकीचे नाही राहत, कारण की बाबा पकडते बराबर आपल्याला प्रेडमध्ये। म्हणून सेवकांना आग्रहाची विनंती आहे की चर्चा बैठक ही खूप महत्त्वाची आहे आणि या बैठकीमध्ये आल्याच्यानंच आपलं सर्व दुःख, जे काही आपल्यावर मानसिक टेन्शन आहे, ते सर्व समाप्त होते। परमेश्वरी कार्य करण्यासाठी रात्रंदिवस झटा लागते। परमेश्वर आपलं कार्य बराबर करते, फक्त आम्हाला सेवकांना आपलं कार्य करायचं आहे। सेवकांना आग्रहाची विनंती आहे की आता जसं ते गाई म्हशीवाले भाऊ आहे, त्यांच्या परिवारामध्ये प्रत्येकाने त्यागाचे कार्य केले। त्यागाचे कार्य सोडवायसाठी पूर्ण परिवार आला। 11 दिवसाचा त्याग होता। जेव्हा आला, त्यांच्या सासऱ्याला विचारलं, त्यांच्या सासूला विचारलं, त्यांच्या पूर्ण परिवाराला विचारण्यात आलं, तेव्हा आखरी क्षणामध्ये आली सुनबाई। आज अगर मुली घाबरत नाही, फक्त त्यांच्यासोबत त्या पद्धतीने राहा लागेल। त्या मुलींनी सांगितलं 41 दिवसाचे म्हणजे 11 दिवसाचे कार्य करताना काकाजी म्हणे, मग त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही काय काय पाळलं। एक एक शब्द सांगितला त्यांनी, पण आखरी शब्द त्यांनी सांगितला की आमच्याकडे 11 दिवसाच्या कार्यामध्ये ब्रह्मचारीवतचं पालन झालं नाही। म्हणायचं तात्पर्य याला म्हणते सत्य। आज 11 दिवसाचे कार्य केले असते आणि हवन घडवून घेतलं असतं, माळ मिळाली असती, पण दुःखाचे पात्र पूर्ण परिवार असता। म्हणायचं तात्पर्य हा धर्म सुंदर आहे। माझ्यासोबत धांडे भाऊ खूप, आम्ही हवनाला कोणत्या कार्यक्रमाला खूप जायचं। चर्चा बैठक असेल किंवा हवन कार्यात त्यांना ड्युटीहून यायचे, तर मी गाडी घेऊन जायचं आणि त्यांना चर्चा बैठकमध्ये आणायचं, मग सायंकाळी घरी सोडायचं। पण घडलं असं, त्यांनी एक ड्युटी, त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस होती, त्या ड्युटीमुळे त्यांनी काय केलं की सुट्टी मागायची। आता त्यांना महिना 2 महिने सुट्टी कशी भेटेल, म्हणून त्यांनी एक ॲप्लिकेशन लिहिली आणि मी डेली मल्लिककडून लिहून न्यायच्या। कोणताही प्रॉब्लेम आला की त्यांना 2-3 दिवसाच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही मल्लिककडे जाऊ, ॲप्लिकेशन बनवू आणि ते ड्युटीवरती जोडून दे, म्हणजे पेमेंट पूर्ण ड्युटीचा मिळेल। त्या पद्धतीने त्यांनी काय केलं की किडनीचा प्रॉब्लेम म्हणून सांगितलं, शरीरामध्ये किडनीचा प्रॉब्लेम म्हणून त्यांनी का बा मला अशा सुट्ट्या भेटणार नाही 2 महिने। तर तेव्हा त्यांनी किडनीचा प्रॉब्लेम म्हणून काही सांगितलं आणि ती ॲप्लिकेशन दिली ड्युटीवरती। परमेश्वराने घडवलं काय, तोच प्रॉब्लेम त्यांच्या जीवनावरती आला। म्हणायचं तात्पर्य आपण मालकाकडे कोणाकडे ड्युटी करत असेल, कामाकडे असेल, तेव्हा या गोष्टीसाठी नका मागा, आपल्या शरीरासाठी नका मागा सुट्ट्या। भगवंताच्या समोर एक वेळा एक तर चर्चा बैठक हवन कार्यात नाही आले तरी चालेल, पण मालकाकडून किंवा आपल्या परिवाराकडून खोटं बोलून
की मी हवनात जात आहे किंवा मी चर्चा बैठकीला जातो ना, आपण कुठे जात असेल तर ते चूक आहे. जे चूक आहे त्या चुकीला तुम्ही कुठेही लपवल्याने लपणार नाही. म्हणून सेवकांना आग्रहाची विनंती आहे की तुम्हाला कोणत्याही भगवत कार्यात, काल बाराई भाऊ वगैरे सर्व येणार होते, पाटील वगैरे, आणि यांनी थोड्याशा काड्या आणल्या. मिनी म्हटलं एवढा मोठा डग्गा पाठवला काहीसाठी की कमीत कमी त्या डग्ग्यामध्ये 3 एप्रिलच्या काड्या तरी तिथं कार्यक्रम, आजच्या अगर गज्जा मांडले असते तर आजच्या स्वयंपाक नाही पुरत होता. माझा असा विचार होता का 80% गाडी कमीत कमी भरली पाहिजे होती आणि त्याच्यावरती गाद्या वगैरे टाकून आपण गेलो पाहिजे. मी त्याच्यासाठी तो डग्गा काढला आणि नेल्या किती तर छटाकभर काड्या नेल्या. म्हणायचं तात्पर्य हा धर्म खूप सुंदर आहे. या धर्माला कार्य करणारा पाहिजे. तत्व शब्द नियम पालन करा. तसंच मी या दादांकडे गेलो. साध्या सेवकांनी कधीही कुठेही गेले तर बुक्का वापरू नका घरी. आता त्या भाऊकडे गेलो मी त्या दिवशी, म्हणजे असंच आम्ही बसलो आणि त्यांना बुक्का लावून होता. कोणाकोणाच्या तीर्थ कसं बनवायचे ते नाही मालूम. म्हणून सेवकांनी मार्गदर्शकाकडे जेव्हा कार्य घ्यायला जातो त्यांनी एक एक शब्द विचारून घ्या जे जीवनामध्ये जनक्रियेसाठी काम आहे. आपल्याला खरंच त्या गोष्टीची खूप गरज आहे. म्हणून ते शब्द सोडवण्यासाठी कार्यकर्ता मार्गदर्शक हा तुमच्या वडिलांवानी असते. त्या वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवण्यापेक्षा त्यांना आवडीने सांगण्याचा प्रयत्न करा. एवढंच बोलून माझ्या शब्दाला विराम करतो. सर्वांना आदरपूर्वक नमस्कार.